नमस्कार मित्रांनो, निसर्गाची माणसाने केलेली अफाट लूट, पर्यावरणाचं केलेलं अफाट नुकसान, उघडे बोडके पाडलेले डोंगर, तोडलेले वृक्षराजी आणि याच्यामुळे निसर्गाची माणसावर ओढवलेली नाराजी, त्याचं हे दृश्य आज 30 मार्च भर दुपारी अशा प्रकारे मुसळधार पाऊस पिंपरी चिंचवड शहरामध्ये पडत आहे. आणि भविष्यामध्ये सुद्धा असंच उन्हाळ्याच्या वेळी पावसाळा, पावसाळ्याच्या वेळी हिवाळा, हिवाळ्याच्या वेळी उन्हाळा, असं खूप वेगळं वेगळं चित्र हे निसर्ग आपल्याला दाखवेल. कारण माणसं लहरी झाली, त्याचा परिणाम आता निसर्ग लहरी होणार आहे. शेतकऱ्याच्या पिकाचं अफाट नुकसान होईल, मुलं बाळं अचानक आजारी पडतील, अनेक ठिकाणी रस्त्यावरती पाणी साचलं असेल, अनेक ठिकाणी चिखल गाळ होईल, त्याच्यामुळे अपघात पण होतील. शेतकऱ्याचे जे नुकसान होईल त्याचे तर काय मोजमाप होणारच नाही. आणि असंख्य असं वेगळ्या प्रकारचं नुकसान या अशा प्रकारच्या सिच्युएशनमुळे होऊ शकतं. आपल्याला कदाचित आंबे खायला मिळतील की नाही सांगता येत नाही. बाकीच्या फळांचं सुद्धा नुकसान होईल, फळबागा उद्ध्वस्त होतील, शेती उद्ध्वस्त होईल, माणसं आजारी पडतील. आणि फक्त सिमेंटचे जंगलं उभे करणे, रस्ते उभे करणे, मोठमोठ्या इमारती उभ्या करणे, यालाच जर प्रगती म्हणत असतील, यालाच जर डेव्हलपमेंट म्हणत असतील, यालाच जर विकास म्हणत असतील, तर डेफिनेटली हा विकास माणसाच्या अंगलट येणार आहे. हे चक्रीवादळासारखा जो इथं पाऊस पडतो आहे, तुम्हाला पानं सटासट उडताना दिसतील. तर ही सगळी आपण केलेल्या दुष्कर्माची, आपण निसर्गावर केलेल्या अन्यायाची ही परतफेड आहे. आणि म्हणून एक झाड नाही लावता तरी चालेल, परंतु झाड तोडायचं काम करू नका. एक नदी स्वच्छ नाही करता तरी चालेल, परंतु नद्या खराब करायचं काम करू नका. हे याच्यातून आपल्याला शिकता येईल. हे बघा, धुवाधार अशा प्रकारे पानगळ चालू आहे, झाडं उलटी पालटी होत आहेत, अनेक झाडं पडतील, रस्त्यावरती कोसळतील. आज झाडं कोसळतील, उद्या माणसं कोसळतील. अशा प्रकारचं हे भयानक रौद्ररूप निसर्गाचं आपण पाहू शकता. सोसाट्याचा वारा, त्याबद्दल मुसळधार पाऊस, माणसांना जिरवून घ्या हाऊस. अन्नधान्याची शॉर्टेज होऊ शकते, हातचं पीक पाणी वाहून जाऊ शकतं. शेतकऱ्याचंच फक्त नुकसान होईल असं नाही, तर याच्यामुळे शहरी भागात राहणाऱ्या लोकांवर उपासमारीची सुद्धा वेळ येऊ शकते. कारण हा अवकाळी पाऊस असा एकदा पडत नाही आहे, हा वर्षभर अशाच प्रकारचं वातावरण राहतं आहे, ढगाळ वातावरण. आणि निसर्गाची माणसांनी केलेली कत्तल आणि त्याच्यामुळे भविष्यात माणसांची अन्नधान्यासाठी उडणारी फजिती आणि धावपळ ही सुद्धा खूप भयानक असण्याची शक्यता आहे. त्यामुळे सावधान, निसर्गाशी खेळू नका.